देहरादूनमधील चित्रेश बिश्त या जवानाला आज शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आलाय। यावेळी चित्रेशला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। 16 फेब्रुवारीला शहीद झालेल्या चित्रेश बिश्त यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पुलवामातील हल्ल्यानंतरच्या 2 दिवसांची जम्मू काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला होता। एलओसीवर तपासणी दरम्यान हा आयईडीचा स्फोट झाला होता। या स्फोटात देहरादूनच्या चित्रेश बिश्तला वीरमरण आलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे मेजर चित्रेश यांचं 7 मार्चला लग्न होणार होतं, मात्र लग्नापूर्वीच त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आज शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। देहरादूनमधील चित्रेश बिश्त या जवानाला आज शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आलाय। यावेळी चित्रेशला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। आपले प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहे। सोनाली, काय अपडेट्स येत आहेत? मेजर चित्रेश बिश्त यांना शनिवारी एलओसीवर आयईडीचं स्फोटक जे आहे ते निकामी करताना ते शहीद झाले होते। 31 वर्षाचे मेजर बिश्त यांचे 7 मार्चला लग्न होणार होतं आणि त्यासाठी ते 28 फेब्रुवारीला पुन्हा घरी येणार होते। ज्यावेळेला त्यांना कळालं की त्या ठिकाणी आयईडी ब्लास्ट आहे, त्यावेळेला बॉम्ब स्क्वॉड जे आहे त्याचं नेतृत्व मेजर बिश्त करत होते। त्यांनी एक तिथला आयईडी स्फोटक निकामी सुद्धा केलं होतं, मात्र ज्यावेळेला दुसरं स्फोटक निकामी करण्यासाठी ते गेले त्यावेळेला त्या ठिकाणी स्फोट झाला आणि ते शहीद झाले। नियंत्रण रेषेच्या जवळपास 1.5 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानने घुसून पाकिस्तानचे जे घुसखोर आहे त्यांनी त्या ठिकाणी आयईडी स्फोटक लावलं होतं आणि तेच निकामी करण्यासाठी मेजर चित्रेश बिश्त जे आहेत ते गेले होते। आता आपण जी दृश्य पाहतोय देहरादूनमध्ये त्यांच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। 31 वर्षाचे मेजर यांचं लग्न होतं। त्यांचे वडील जे आहेत ते निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे। त्यामुळे देहरादूनमध्ये एक पाकिस्तान विरोधी एक प्रचंड संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि या तरुण अशा मेजर शहीद नक्कीच सोनाली, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल। 16 फेब्रुवारीला शहीद झालेल्या चित्रेश बिश्त यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।